प्रकरण होतं. कोर्टाने काय म्हटलेलं आहे आणि स्थगिती मिळाली काय? आता सुट्टीच्या न्यायालयासमोर बोला बोला सर. आता सुट्टीच्या न्यायालयासमोर सध्याचे जे नगरसेवक आहेत मतीन यांनी जे अवैध बांधकाम करून बिल्डिंग उभा केलेले आहेत त्याबद्दल महानगरपालिकेने त्यांना 260 कलमाखाली महानगरपालिका कायद्याच्या 260 कलमाखाली नोटीस दिली होती आणि त्या नोटीसला त्यांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं. सध्या कोर्ट वर्किंग नाहीये, सुट्टीचं न्यायालय कार्यरत आहे. त्या नोटीसला आव्हान देताना त्यांनी फक्त मालकी हक्काची कागदपत्र जोडली. त्याच्यामध्ये कुठेही बिल्डिंग परमिशन जी लागते त्या कायद्याच्या कलम 253 254 नुसार कुठलंही कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते. अशी कुठल्याही प्रकारची बिल्डिंग परमिशन त्यांनी जोडली नाही. वास्तविक त्यांच्याकडे बिल्डिंग परवानगीच नाहीये. तर न्यायालयासमोर जेव्हा हे प्रकरण आज आलं, त्यांच्या माननीय विधिज्ञांनी भरपूर प्रेस केलं की आम्हाला स्टे किंवा स्टेटस को द्या. आम्हाला खूप कमी वेळ दिलेला आहे, 3च दिवसाचा कालावधी दिलेला आहे. आमच्याकडे कागद नाही आहेत, आम्ही मालकी कागदपत्रे वगैरे दाखल करू. आणि त्याला उलट आम्ही प्रत्युत्तर असं दिलं की आम्ही मालकीबद्दल काही डिस्प्यूटच करत नाहीये. त्यांची मालकी असू शकते, पण जर त्यांना त्या मालकीवरती जर बिल्डिंग उभा करायची असेल तर 253 254 कलमाखालची बिल्डिंग परवानगी त्यांना पाहिजे असते, जी त्यांच्याकडे नाहीये. मग जर अशी परवानगी नसेल तर ते इल्लीगल बांधकाम ठरतं. माननीय उच्च न्यायालयाने नुकतेच काही जजमेंट दिलेले आहेत ज्याच्यामध्ये इल्लीगल बांधकामाला तुम्ही कारवाई कठोर प्रमाणात करा. आणि आताच रिसेंटली राजेंद्र बडजात्या आणि असे काही जजमेंट आहेत ज्याच्यामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश दिलेले आहेत. ते आदेश मी मान्य न्यायालयाला दाखवले आणि न्यायालयाने कुठल्याही प्रकारची स्थगिती मतीन यांना न देता सरळ फक्त सिंपल नोटीस काढली आणि पुढच्या आठवड्यामध्ये 18 तारखेला सुनावणी ठेवली आहे. यामध्ये स्टे दिलेला नाही, स्टेटस को सुद्धा दिलेला नाही. प्रशासनाला जर असं वाटलं कारवाई करायची तर ते उद्या कारवाई करू शकतात किंवा या काळात कारवाई करू शकतात. प्रशासनाचा अधिकार आहे, कारण माझं कुठलंही स्टेटमेंट कोर्टाने रेकॉर्ड केलेलं नाही की आम्ही असं थांबू वगैरे, असंही काही कोर्टाच्या आदेशामध्ये नाहीये. सिंपल नोटीस आहे. उच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामध्ये फक्त नोटीस इश्यूड टू द रिस्पॉन्डंट रिटर्नेबल ऑन 18 मे एवढा साधा आदेश आहे. त्यामध्ये स्थगिती कुठल्याही प्रकारची नाही, त्यामुळे प्रशासन कारवाई करू शकते.